महाराष्ट्राचे वायू पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. आजपर्यंत 103 व्हिडिओ झालेले आहेत. या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये 50-50 प्रश्न दिलेले आहेत. आता तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की आता मैदानी चालू होते, काही ठिकाणी चालू झालेली आहे आणि लेखीची तयारी पूर्ण असणं गरजेचं आहे. बहुतांशी मुलं मैदानामध्ये पास होतात, पण लेखी परीक्षेमध्ये मुलं नापास होतात. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याची लेखी चांगली आहे आणि त्याला मैदानीही चांगली आहे असा मुलगा पोलीस हो. पोलीस होणं म्हणजे 150 मार्काचा प्रश्न आहे. लेखी पण 100 मार्क आणि मैदानी 50 मार्क. तेव्हा मित्रांनो, तुम्हाला जे जे ऐकायला मिळेल, जे जे वाचायला मिळेल, ते तुम्ही ऐकलं पाहिजे. कोणता प्रश्न महत्त्वाचा, कोणता प्रश्न महत्त्वाचा नाही हा प्रश्न बाजूला ठेवा. जे जे तुमच्या समोर येतं ते तुम्ही वाचलं पाहिजे. प्रत्येक प्रश्न कानावरून गेला पाहिजे. तेव्हा पहा, शेवटच्या क्षणापर्यंत सांगणं आमचं काम आहे. तयारी करायची का नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. मित्रांनो, आपण केंद्र शासन, राज्य शासन, इतिहास असे जवळजवळ 103 व्हिडिओ आपले आहेत. हे जर तुम्ही पहिल्यापासून जर ऐकले तर बराच परिणाम होण्याची शक्यता आहे. आजपासून 10 व्हिडिओ हे भूगोलाचे प्रश्न असणार आहेत. भूगोलामध्ये असणारे 500-600 प्रश्न तुमच्या कानावरून घालण्याचा विचार आहे. जर व्हिडिओ तुम्ही ऐकले तर ते प्रश्न तुमच्या कानावरून जातील. जर तुम्ही ऐकलेच नाहीत तर ते कानावरून जाणार नाही. तेव्हा सर्वांना माझी एकच विनंती आहे, आपण भरती होण्यासाठी सर्व प्रश्नांचं अवलोकन करणं गरजेचं आहे. संधी जवळ आलेली आहे आणि या संधीचा फायदा तुम्ही करून घेतला पाहिजे. मित्रांनो, आजपासून जवळजवळ 10 व्हिडिओ भूगोल विषयाचे असणार आहेत. भूगोलामध्ये असणारे बहुतेक प्रश्न तुमच्या कानावरून टाकण्याचा विचार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ऐकणं गरजेचं आहे. प्रश्न लहान असो, सोपा असो, अवघड असो, प्रश्न तो प्रश्न आहे. तेव्हा सर्वांनी विचार करून त्या पद्धतीनं पहा. तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. तो घ्यायचा की नाही हा प्रश्न तुमचा आहे. मित्रांनो, आता आपण सुरुवात करतोय. आपला 104 नंबरचा व्हिडिओ आहे आणि यापुढे भूगोलाचे काही व्हिडिओ होती. दररोज जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. भूगोलामध्ये आपण काय पाहतो? भूगोलामध्ये आपण वास्तव पाहतो. अभयारण्य किती आहेत, कुठे आहेत? व्याघ्र प्रकल्प किती आहेत, कुठे आहेत? हवामान, महाराष्ट्राचं हवामान कसं आहे? महाराष्ट्र पोलीस भरतीला महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला माहिती असला पाहिजे. शेती असो, पिकं असो, संकरित बी बियाणं असो, काही प्रार्थना स्थळं असू द्या, सगळ्यांची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. तेव्हा त्याच्यावर आधारित महाराष्ट्र पोलीस आधारित भूगोलाचे प्रश्न. मित्रांनो, आता सुरुवात करतोय. जे प्रश्न होतील ते कानावरून टाकण्याचा प्रयत्न करा. आता आपण सुरुवात करतोय. जे जे प्रश्न असतील ते. भारताचे एकूण क्षेत्रफळ किती? भारताचे एकूण क्षेत्रफळ
32,87,263 चौरस किलोमीटर. 32,87,263 चौरस किलोमीटर भारताचे क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. मित्रांनो, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, ज्या भारतामध्ये आपण राहतो, त्यांचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तेव्हा लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश आहे. आपण ज्या ठिकाणी ज्या राज्यामध्ये राहतो, त्या राज्याच्या आजूबाजूला कोणकोणते प्रदेश आहेत आपल्याला माहिती असलं पाहिजे. मी ज्या ठिकाणी राहतो, तुम्ही ज्या ठिकाणी राहता, आजूबाजूचे लोक कोण राहतात याची कल्पना तुम्हाला असली पाहिजे. त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड आहे. महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला तेलंगणा राज्य आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक राज्य आहे. महाराष्ट्राच्या नैऋत्य दिशेला गोवा हे छोटंसं राज्य आहे. महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि गुजरात हे राज्य आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या सभोवताली एकूण 6 राज्य आहेत आणि 1 केंद्रशासित प्रदेश आहे. महाराष्ट्राचा समुद्र किनारा 720 किलोमीटर लांबीचा आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचा समुद्र किनाऱ्याच्या बाबतीमध्ये 4था क्रमांक लागतो. महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे 36 आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिका 29 आहेत. या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे. विद्येचं माहेरघर म्हटलं जातं पुण्याला. सांस्कृतिक राजधानी पुणे आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा परिषदा 34 आहेत. महाराष्ट्रामध्ये कटक मंडळे एकूण 7 आहेत. मित्रांनो, वेगळे झालेले जिल्हे 1 मे 1981 साली रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाण्यापासून पालघर जिल्हा निर्माण झालेला आहे. 1 मे 1999 रोजी परभणीपासून हिंगोली जिल्हा निर्माण झालेला आहे. 1 मे 1999 रोजी भंडाऱ्यापासून गोंदिया जिल्हा निर्माण झालेला आहे. कोकण किनारा कोणत्या प्रकारचा आहे? कोकण किनारा रिया प्रकारचा आहे. शंभू महादेवाच्या डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? शंभू महादेवाच्या डोंगर रांगा सातारा व सांगली जिल्ह्यामध्ये आहेत. नागपूर भागातील खडक पट्ट्यांना काय म्हणतात? नागपूर भागातील खडक पट्ट्यांना संसर माळा म्हणतात. संसर माळा. मुंबई जवळ कोणत्या खडकाची जाडी जास्त आहे? मुंबई जवळ बेसॉल्ट खडकाची जाडी जास्त आहे. राज्यामध्ये 27वी महानगरपालिका कोणती? पनवेल. पनवेल ही 27वी महानगरपालिका आहे, लक्षात असू द्या. पश्चिम घाटामध्ये उगम पावणारी
सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? पेरिया. पेरिया ही पश्चिम घाटामध्ये उगम पावणारी आणि सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी पेरिया. तिची लांबी 224 किलोमीटर आहे. विंध्यचे 7 पुत्र कुणाला म्हणतात? विंध्यचे 7 पुत्र सातपुड्याला म्हणतात, हे लक्षात ठेवा. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? कोकणातील सर्वात लांब नदी उल्हास नदी आहे. गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये कशाचा अंश असतो? गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये गंधकाचा अंश असतो. मित्रांनो, विरार वसईच्या बाजूला वज्रेश्वरी आणि गणेशपुरी ही ठिकाणं आहेत. त्या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत. लोक त्या ठिकाणी जातात, हातपाय धुतात, आंघोळ करतात. या गरम पाण्याच्या कुंडामध्ये हातपाय धुतले किंवा आंघोळ केली तर त्वचेचे रोग नाहीसे होतात, कारण यामध्ये गंधकाचे प्रमाण आहे, लक्षात ठेवा. पुणे शहर कोणत्या नदी काठावर वसलेलं आहे? पुणे शहर हे मुळा मुठा नदी काठावर वसलेले आहे. इंद्रायणी काठी कोणते तीर्थक्षेत्र आहेत? इंद्रायणी काठी देहू आळंदी तीर्थक्षेत्रे आहेत. भीमा नदीस पंढरपुरात काय म्हणतात? भीमा नदीस पंढरपुरात चंद्रभागा म्हणतात. धुळे शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे? धुळे शहर पांझरा नदी काठी वसलेले आहे. कोयना धरण. कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना धरण सातारा जिल्ह्यात आहे, पण प्रत्यक्ष वीज निर्मिती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हेळवाक या ठिकाणी केली जाते. कोयनेला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. चिपळूण हे शहर कोणत्या नदी काठी वसलेलं आहे? चिपळूण हे शहर वसिष्ठी नदी काठी वसलेले आहे. महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीने व्यापलेले क्षेत्र 49% आहे. गोदावरी नदीने व्यापलेले क्षेत्र महाराष्ट्रामध्ये 49% आहे. कोयना धरणाची उभारणी किती साली झाली? कोयना धरणाची उभारणी 1954 साली झाली. कोणत्या साली कोयना प्रकल्प परिसरामध्ये प्रचंड मोठे भूकंपाचे धक्के बसले? 11 डिसेंबर 1967. 11 डिसेंबर 1967 या तारखेला कोयना प्रकल्प परिसरामध्ये प्रचंड मोठे भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये सरासरी पाऊस 120 सेंटीमीटर पडतो. संपूर्ण महाराष्ट्र उष्ण कटिबंधामध्ये आहे. मित्रांनो, कटिबंध 3 आहे: उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीत कटिबंध. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र उष्ण कटिबंधामध्ये आहे. ढगफुटीची समस्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जाणवते? ढगफुटीची समस्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाणवते. कोकणामध्ये जून ते ऑक्टोबर काळामध्ये सापेक्ष आर्द्रता 80% पोहोचते. महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण कोकणामध्ये 260 सेंटीमीटर, विदर्भामध्ये 109 सेंटीमीटर, मध्य महाराष्ट्रामध्ये 88 सेंटीमीटर, मराठवाड्यामध्ये 82 सेंटीमीटर वार्षिक पर्जन्यमान असते. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 33 वन उद्याने आहेत. काटेरी वने पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये आढळतात. 1974 साली वन विकास महामंडळाची स्थापना झाली. प्रश्न विचारला जाऊ शकतो,
वन विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? 1974. लाकडी खेळण्यासाठी सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्हा हे ठिकाण प्रसिद्ध आहे. लाकडी खेळणी कुठे मिळतात? तर सावंतवाडीला मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी या ठिकाणी लाकडी खेळणी मिळत असतात. त्यानंतर औरंगाबाद या ठिकाणी कोणते वनोद्यान आहे? औरंगाबाद या ठिकाणी हिमायत बाग हे वनोद्यान आहे. भारताच्या किती टक्के महाराष्ट्रात वने आहेत? भारताच्या 8.1% वने महाराष्ट्रामध्ये आहे. राष्ट्रीय उद्यान कोणाच्या सहाय्याने घोषित करता येते? राष्ट्रीय उद्यान केंद्र सरकारच्या सहाय्याने घोषित करता येते. ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान राज्य शासनाने निर्माण केलेला 31 मार्च 1955 मध्ये राज्यात जवळपास देशाच्या 2.5% खनिज संपत्ती आढळते. आपल्या राज्यामध्ये देशाच्या मानाने खनिज संपत्ती किती आढळते? 2.5%. खनिज संपत्तीमध्ये समृद्ध असलेला जिल्हा कोणता? खनिज संपत्तीमध्ये समृद्ध असलेला जिल्हा चंद्रपूर आहे. 1974 साली कोणत्या जहाजाने पहिली खनिज तेल विहीर खोदली? 1974 साली कोणत्या जहाजाने खनिज तेल पहिली विहीर खोदलेली आहे? कोणत्या जहाजाने? त्या जहाजाचं नाव आहे सागर सम्राट. देशातील सर्वाधिक खनिज तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन मुंबई हाय या क्षेत्रामध्ये होते. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे आहे? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर तुर्बे या ठिकाणी आहे. भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा 1956 मध्ये अमेरिकेच्या सहाय्याने उभारण्यात आलेली आहे. भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा 1956 अमेरिकेच्या सहाय्याने उभारण्यात आलेली आहे, हे लक्षात असू द्या. झार्लिना ही पहिली स्वदेशी अणुभट्टी राज्यामध्ये 1961 ला सुरू झाली. झार्लिना ही स्वदेशी अणुभट्टी पहिली आहे, 1961 ला सुरू झाली. महाराष्ट्रातील सर्वात मोठी वीज निर्मिती कोयना या ठिकाणी होते, 1920 मेगावॅट. राज्यातील सर्वात पहिला औष्णिक प्रकल्प कोराडी हा राज्यातील सर्वात पहिला औष्णिक प्रकल्प आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये कोणते खनिज सापडते? नागपूर जिल्ह्यामध्ये टंगस्टन हे खनिज सापडते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणतं खनिज सापडतं? अभ्रक. महाराष्ट्राच्या किनारी भागामध्ये रायगड, ठाणे, मुंबई या ठिकाणी मिठागरे आहेत, मीठ बनवलं जातं. रायगड, ठाणे, मुंबई. प्रति क्विंटल सर्वाधिक हमी भाव कोणत्या पिकाला आहे? सर्वाधिक हमी भाव कापूस या पिकाला आहे. कापूस हे प्रथम क्रमांकाचे नगदी पीक आहे. ऊस हे दुसऱ्या क्रमांकाचे नगदी पीक आहे. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र हे तुटीचे राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये जे अन्नधान्य पिकवलं जातं त्या वाढत्या लोकसंख्येमुळे महाराष्ट्रामध्ये पूर्ण कठीण होतं आणि त्यामुळे महाराष्ट्र हे तुटीचे राज्य आहे. शिवाय शेतकऱ्यांचं लक्ष नगदी पिकाकडे आहे. त्यामुळे अन्नधान्य कमी प्रमाणात उत्पन्न केले जाते, त्यामुळे महाराष्ट्र हे तुटीचे राज्य आहे. तूर उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. राज्यातील सर्वाधिक क्षेत्र आंबा या पिकाखाली गेलेला आहे. आंबा म्हटलं की क्षेत्रफळ जास्त जाणार. आंबा या पिकाखाली क्षेत्र गेलेला आहे. दूध उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा
देशामध्ये 7वा क्रमांक आहे. महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादनामध्ये कोणता जिल्हा आघाडीवर आहे? महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादनामध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. केळी आणि द्राक्षे उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये केळी आणि द्राक्षे यांचं प्रोडक्शन उत्पादन जास्त काढलं जातं. फुलांच्या उत्पादनापैकी सर्वाधिक क्षेत्र गुलाब या पिकाखाली आहे. गुलाबाची पिकांची निर्मिती केली जाते आणि त्याखाली सर्वाधिक क्षेत्र आहे. देशामध्ये शेळ्यांच्या संख्येमध्ये महाराष्ट्राचा 5वा क्रमांक लागतो. देशात शेळ्यांच्या संख्येमध्ये महाराष्ट्राचा 5वा क्रमांक लागतो. मित्रांनो, ज्याप्रमाणे 10 वर्षांनी माणसाची जनगणना होते, महाराष्ट्राची, भारताची, जिल्ह्याची, तालुक्याची, गावची लोकसंख्या किती आहे हे समजण्यासाठी जनगणना केली जाते 10 वर्षानंतर. त्याप्रमाणे देशामध्ये शेळ्यांची, जनावरांची सुद्धा जनगणना केली जाते. दर 5 वर्षांनी जनगणना होते शेळ्या मेंढ्यांची. देशातील एकूण द्राक्षे उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा 75% हिस्सा आहे. संपूर्ण देशामध्ये जी द्राक्षे उत्पादन होतात त्या द्राक्षामध्ये 75% वाटा महाराष्ट्राचा आहे. मित्रांनो, महाराष्ट्र हे माझं राज्य आहे. महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे. हम भी कुछ कम नाही, हे महाराष्ट्रानं दाखवून दिलेलं आहे. देशामध्ये एकूण द्राक्षे उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा 75% आहे. देशातील कांदा उत्पादनापैकी 25% कांदा महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो. ज्वारी हे राज्यातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. राज्यातील प्रमुख अन्नधान्य पीक कोणतं? ज्वारी. मित्रांनो, माणसाच्या गरजा 3 आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. बाकी काय माणसाला नाही मिळालं तरी माणूस जगू शकतो, पण अन्न महत्वाचं आहे. आणि ज्वारी हे राज्यातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. कोकण व पूर्व विदर्भामध्ये तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात काढले जाते. तांदूळ उत्पादनामध्ये कोकण आणि पूर्व विदर्भामध्ये उत्पन्न जास्त काढलं जातं. सह्याद्रीच्या पर्वताच्या उतारावर ज्वारी आणि नाचणी ही पिकं घेतली जातात. औरंगाबाद विभागामध्ये कडधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पशुगणना दर 5 वर्षांनी होते. महाराष्ट्रातील प्रादेशिक आले म्हणजे अद्रक, प्रादेशिक आले संशोधन केंद्र सातारा जिल्ह्यामध्ये रहिमतपूर या ठिकाणी आहे. सातारा जिल्ह्यामध्ये रहिमतपूर या ठिकाणी आले संशोधन केंद्र आहे. महाराष्ट्रामध्ये फळ संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे या ठिकाणी बाळांनो संशोधन केलं जातं. प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक फळांचं, प्रत्येक अन्नपदार्थांचं संशोधन केलं जातं. संकरित बी बियाणं तयार केली जातात. पूर्वी देशी गाय होती, 2.5 लिटर दूध द्यायची, पण आज संकरित गाय आलेली आहे. जर्सी गाय निर्माण झालेली आहे, 40 लिटर दूध देते. या महाराष्ट्रातील लोकांना दुधाचा पुरवठा व्हावा यासाठी संकरित उत्पादन केलेलं आहे. परवा मी एक मार्केटमध्ये पेरू पाहिला. जवळजवळ 2-2.5 किलोचा एकच पेरू, मोठा, घरदार खाऊन सुद्धा शिल्लक राहील एवढा मोठा पेरू. बाळांनो, हे सगळं संकरित बी बियाणं आहे आणि संकरित बी बियाणापासून प्रोडक्शन जास्त वाढवलं जातं. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील वनाखाली क्षेत्र, महाराष्ट्रामध्ये वनाखाली क्षेत्र 17% आहे. देशातील सर्वात मोठी धरणे महाराष्ट्रामध्ये आहेत. तुषार सिंचन व ठिबक सिंचनाने
सुमारे 40% पाण्याची बचत होते. ठिबक सिंचन, तुम्ही गावाकडे आला असाल तर शेतीमध्ये ठिबक सिंचन केलेलं आहे, तुषार सिंचन आहे. महाराष्ट्रामध्ये 17% क्षेत्र जलसिंचनाखाली आहे, म्हणजेच 83% क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पाऊस अत्यावश्यक आहे. पाऊस असलाच पाहिजे आणि त्याशिवाय उत्पादनामध्ये वाढ होणार नाही, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये मेळघाट, ताडोबा, पेंच, सह्याद्री हे 4 व्याघ्र प्रकल्प आहेत. लोह खनिज, लोह खनिज हा उद्योगांचा कणा आहे. उद्योगांचा कणा म्हणजे काय? लोह खनिज. बॉक्साईट पासून काय मिळवले जाते? बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने जांभ्या खडकामध्ये सापडतात. महाराष्ट्रात मुंबईच्या वायव्येस अरबी समुद्रामध्ये मुंबई हाय येथे तेलाचा साठा 1973 मध्ये सापडला. मुंबई हाय या ठिकाणी तेलाचा साठा 1973 मध्ये सापडलेला. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याला पशुपालन संदर्भामध्ये अनेक वेळा गोपाल रत्न पुरस्कार मिळालेला आहे. पशुपालनाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र मागे नाही. अनेक वेळा आपल्याला गोपाल रत्न पुरस्कार मिळालेला आहे. पशुपालनाच्या संदर्भामध्ये गोपाल रत्न हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्रातील सुमारे 35% क्षेत्र पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये आहे. पावसासारखं वातावरण निर्माण होतं, पण प्रत्यक्षात पाऊसच पडत नाही. याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात. आणि जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 35% क्षेत्र पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये आहे, हे विसरू नका. महाराष्ट्रात शासनाने कर्जत, खोपोली, रत्नागिरी येथे भात संशोधन केंद्र स्थापन केलेली आहे. कर्जत, खोपोली आणि रत्नागिरी या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे, हे लक्षात असू द्या. भाताच्या नवीन नवीन जाती निर्माण केल्या जातात आणि हे संशोधन केंद्र आहेत, हे विसरू नका. ऊस, ऊस हे उष्ण प्रदेशीय पीक आहे. ऊस हे उष्ण प्रदेशीय पीक आहे. ऊसाचे सर्वात जास्त उत्पन्न पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते. मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचे उत्पन्न केले जाते. राज्यामध्ये द्रुत गती मार्ग कोणता? राज्यामधला द्रुत गती मार्ग मुंबई पुणे किंवा पुणे मुंबई. एसटीने कोणती सेवा सुरू केलेली आहे? एसटीने शिवनेरी सेवा आणि शिवशाही सेवा सुरू केलेली आहे. एसटीने जर कधी प्रवास केलाच असेल तुम्ही, किंवा एसटी स्टँडवर तुम्हाला दिसेल काही गाड्यावर शिवनेरी सेवा लिहिलेला आहे, काही गाड्यावर शिवशाही सेवा लिहिलेला आहे, आणि हे एसटीने प्रकल्प सुरू केलेले आहे. मुंबईजवळ 1989 साली जवाहरलाल नेहरू बंदर सुरू करण्यात आलेले आहे. 1989 पनवेल पासून 27 किलोमीटर अंतरावर आहे. औरंगाबाद येथे 2008 साली आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरू झालेली आहे. आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरू झालेली आहे 2008 साली औरंगाबाद. मुंबई येथे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबई येथे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मित्रांनो, अजून काही दिवसानं लोक एसटीने मुंबईला येणारच नाही. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विमानतळाला जागा आहे. ही विमानतळं सुरू होतील आणि डायरेक्ट माणूस विमानानंच मुंबई पुणे या ठिकाणी मोठमोठ्या शहराशी हा मार्ग जोडला जाईल. आणि अशा प्रकारे औरंगाबाद येथे 2008 साली आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. लॉंग फॉर्म विचारला जाईल एखादा. BSNL. BSNL म्हणजे काय? भारत संचार निगम मर्यादित. BSNL भारत संचार निगम मर्यादित. MTNL महानगर टेलिफोन निगम मर्यादित. मित्रांनो, MTDC म्हणजे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ.
रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेची सुविधा उपलब्ध आहे. रोपवे म्हणजे तळापासून त्या झोक्यामध्ये पाळण्यामध्ये तुम्ही बसला तर क्षणार्धात तुम्ही रायगडाच्या वरच्या टोकावर जाता. त्याला रोपवे असं म्हणतात. रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी आता रोपवेची सुविधा करण्यात आलेली आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या आणि योगायोगाने कधी रायगडावर गेलात तर त्या रोपवेमध्ये बसायला विसरू नका. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. मित्रांनो, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आपल्या ताब्यात दिला. मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र आपल्या ताब्यात दिला. त्यावेळेला महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 4 कोटी होती. 1960ला 4 कोटी होती आणि आज 2024 मध्ये किती लोकसंख्या याचा तुम्ही विचार करा. मित्रांनो, कोरोनाच्या काळापासून आपल्या भारताचा जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे. चीनला सुद्धा आपण मागे टाकलेला आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा वेग भारताच्या लोकसंख्या वाढीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये 42% लोकसंख्या शहरी भागात राहते. पोटापाण्याच्या उद्योगासाठी माणसं शहराकडे वळून येतात. गावाकडे कामधंदा मिळत नाही म्हणून आज माणसं शहराकडे जातात. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे सुरू झाले पाहिजे. शासनाचंही तिकडे लक्ष नाही. सर्वसामान्य जनतेला त्रास होतो. भारतामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळालं पाहिजे. हे काम सध्या मिळत नाही. लोकसंख्येच्या मानाने भारतामध्ये उद्योगधंदे नाही. खेड्यातला माणूस खेड्यामध्ये राहिला पाहिजे. उद्योगधंद्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. खेडोपाडी उद्योगधंदे निघाले पाहिजेत आणि गावाकडचे लोकांना गावीच काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये 42% लोकसंख्या शहरी भागामध्ये राहते. सगळ्यात जास्त गाळप क्षमता असलेला साखर कारखाना कोणता? गाळप क्षमता जास्त असलेला म्हणजे त्या ठिकाणी साखरेचं उत्पादन जास्त होतं असा कपॅसिटी असणारा साखर कारखाना आहे वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना या कारखान्याची गाळप क्षमता जास्त इतर कारखान्यापेक्षा आहे, हे विसरू नका. MIDCची स्थापना उद्योगांचे विकेंद्रीकरण करण्यासाठीच केलेली आहे. आज जवळजवळ बघतो आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी MIDCची स्थापना केलेली आहे. छोटे मोठे उद्योगधंदे करून त्या ठिकाणी लोकांना काम मिळत आहे. हे MIDC प्रत्येक ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. कारण उद्योगांचं विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे. साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाकडून एक मासिक चालवलं जातं. त्या मासिकाचं नाव आहे लघु उद्योग. छोटे छोटे उद्योगधंदे करणारी माणसं भरपूर आहे. बाळांनो, सर्वात लघु उद्योग जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उद्योगधंदे आहेत, लघु उद्योगधंदे आहेत आणि सर्वात कमी लघु उद्योग हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. लक्षात असू द्या. हे लघु उद्योग आपल्याला माहिती असले पाहिजे. हे लघु उद्योग कोणत्या पद्धतीने केले जावे आणि त्याच्यापासून प्रोडक्शन करून फायदा कसा होईल याची माहिती लघु उद्योग मासिकामध्ये मिळते. म्हणून महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाकडून लघु उद्योग हे मासिक तयार केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे आणि ते लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध होतं. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे सोलापूर. सोलापूर हे होजिअरी कापडाचे मुख्य केंद्र आहे. होजिअरी कापडाचे मुख्य केंद्र कोणते तर सोलापूर. पवन ऊर्जा,
पवन ऊर्जा निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो आणि तमिळनाडूचा पहिला क्रमांक लागतो. पवन ऊर्जा तमिळनाडू 1 नंबरवर आहे आणि महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वीज कोणत्या प्रकल्पामधून मिळते? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वीज औष्णिक प्रकल्पांमधून मिळते. लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विजेचा वापर औद्योगिक कारणासाठी केला जातो. औद्योगिक कारणासाठी विजेचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा मुंबई उपनगर. महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी साक्षर जिल्हा नंदुरबार आहे. मित्रांनो, भारतातील सर्वाधिक लांबीचे राज्यमार्ग महाराष्ट्रामध्ये आहे. वैतरणा नदी ही पालघर जिल्ह्यामध्ये आहे. 1939 मध्ये पोर्तुगीजाकडून चिमाजी अप्पाने कोणता किल्ला जिंकला? 1739 मध्ये पोर्तुगीजांकडून चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला हा जिंकलेला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये तारापूर हा देशाचा पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे. पालघर जिल्ह्यामध्ये तारापूर हा देशाचा पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे. कापसाच्या अधिक उत्पादनामुळे अकोला जिल्ह्यामध्ये जिनिंग, प्रेसिंग आणि हातमाग हे खादी वस्त्रोद्योग आहे. कापसाचं उत्पन्न जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी जिनिंग असते, प्रेसिंग असते, हातमागाचं काम होतं आणि खादी वस्त्रोद्योग आहेत, हे लक्षात असू द्या. अकोला या ठिकाणी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 20 ऑक्टोबर 1969 रोजी स्थापन झाले. अकोला या ठिकाणी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 20 ऑक्टोबर 1969 रोजी स्थापन झालेले आहे. 1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम जिल्हा तयार झालेला आहे. अकोला जिल्ह्याचं विभाजन होऊन वाशिम जिल्हा तयार झालेला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये वर्धा नदीवरील मोर्शी प्रकल्प पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये वर्धा नदीवरील मोर्शी प्रकल्प पूर्णत्वाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. अमरावती या ठिकाणी कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ 1 मे 1983 साली स्थापन झाले. अमरावती कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहेच. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण जरी असले तरी विदर्भाचे नंदनवन आहे आणि विदर्भाचे काश्मीर आहे, हे विसरून चालणार नाही. प्रश्न उलटाही विचारला जाऊ शकतो. विदर्भाचे नंदनवन कोणते? चिखलदरा. विदर्भाचे काश्मीर कोणते? चिखलदरा. वाघांचे अभयारण्य मेळघाट या ठिकाणी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव यावली आहे. यावली या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव आहे. मोझरी या ठिकाणी तुकडोजी महाराजांचा आश्रम असून त्यांची समाधी देखील त्याच ठिकाणी आहे. आश्रम आणि समाधी मोझरी या ठिकाणी संत तुकडोजी महाराज. विदर्भामध्ये सर्वात मोठी हळद आणि मिरचीची बाजारपेठ कुठे आहे? सेंदूरजना घाट या ठिकाणी विदर्भामध्ये हळद आणि मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. गोदावरी नदी अहमदनगर जिल्ह्यात आहे. प्रवरा नदीवर भंडारदरा हे मोठे धरण आहे. ऊसाखालील क्षेत्र व उत्पादनामध्ये अहमदनगरचा राज्यामध्ये दुसरा क्रमांक. साखर उत्पादनामध्ये अहमदनगरचा राज्यामध्ये प्रथम क्रमांक लागतो. संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या नदीकाठी कोठे ज्ञानेश्वरी सांगितली? मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी प्रवरा नदीकाठी ज्ञानेश्वरी सांगितली. नेवासे या ठिकाणी
प्रवरा नदी काठी. पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा शोध, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ अहमदनगरच्या तुरुंगामध्ये लिहिलेला आहे. अहमदनगरच्या तुरुंगामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला ग्रंथ भारताचा शोध, त्यानंतर डिस्कवरी ऑफ इंडिया भारताचा शोध, हे ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा प्रशासकीय विभाग, सर्वात मोठा प्रशासकीय विभाग औरंगाबाद. गोदावरी नदीवरील जायकवाडी हा सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आहे. गोदावरी नदीवरील जायकवाडी हा सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. पैठण, पैठण येथे नाथसागर हे जलाशय आहे. पैठण येथे नाथसागर हे जलाशय आहे. औरंगाबादमधील प्रसिद्ध शाली, औरंगाबादमधील प्रसिद्ध शाली हिमरू आणि मशरू या प्रसिद्ध शाली आहेत. औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 23 ऑगस्ट 1958 रोजी स्थापन झाले. मुघल सम्राट औरंगजेब याची बेगम, तिचं नाव आहे दिलरास बानू बेगम. हिच्या स्मरणार्थ औरंगजेबाने आपल्या बेगमच्या स्मरणार्थ बीबी का मकबरा औरंगाबाद, बीबी का मकबरा औरंगाबाद या ठिकाणी असून याला दख्खनचा ताजमहाल सुद्धा म्हणतात. अजिंठा, अजिंठा ही सिल्लोड तालुक्यातील जगप्रसिद्ध लेणी आहे. अजिंठा ही सिल्लोड तालुक्यामध्ये असणारी जगप्रसिद्ध लेणी आहे. नगर बीड सीमेवर जायकवाडी हे पक्षी अभयारण्य आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार कोणते? मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे उस्मानाबाद. तुळजापूर तालुक्यातील प्रसिद्ध भुईकोट किल्ला कोणता? नळदुर्ग हा तुळजापूर तालुक्यातील प्रसिद्ध भुईकोट किल्ला आहे. कोल्हापूर जिल्ह्यास करवीर नगरी आणि दक्षिण काशी असे म्हणतात. करवीर नगरी आणि दक्षिण काशी कोल्हापूर. दूधगंगा नदीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचा एक प्रकल्प आहे. संगनमतानं केलेला प्रकल्प आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक कळमावाडी या ठिकाणी प्रकल्प आहे. चंदगड तालुक्यातील तिलारी येथे गोवा व महाराष्ट्र यांचा तिलारी या ठिकाणी प्रकल्प आहे. गोवा आणि महाराष्ट्र यांच्या संगनमताने तिलारी हा प्रकल्प आहे. फाउंड्री व्यवसाय हा कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यवसाय आहे. आणि मित्रांनो, आता आपण थांबतोय सहकार चळवळीमध्ये अग्रेसर असणारा जिल्हा कोल्हापूर. मित्रांनो, आतापर्यंत आपण काही प्रश्न पाहिले, काही वाक्य पाहिले, काही महत्त्वाचे शब्द पाहिले. हे कानावर ठेवा, वरचेवर ऐकत चला. यानंतर भूगोलाचे जवळजवळ 10 व्हिडिओ होणार आहे. या 10 व्हिडिओमध्ये माझ्याकडे असणारे सर्व भूगोलाचे प्रश्न तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. योग्य वेळी ते वाचन करत चला आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, जमलंच तुम्हाला तर सबस्क्राईब करत चला. काही नाही आवडला तरी कळवत चला, आवडला तरी लाईक करत चला. मित्रांनो, आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे व्हिडिओ आता भूगोलाचेच चालू राहणार आहेत. जवळजवळ 10 व्हिडिओमध्ये हे प्रश्न सगळे संपतील. तोपर्यंत आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.